नमस्कार. संजय गांधी या अनुदान योजना या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता आनंदाची बातमी आहे. एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता हा आजपासून पेन्शन जे आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. बहुतांश जिल्हे जे आहेत जिल्हानिहाय लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे आणि जवळजवळ किती लाभार्थ्यांना पेन्शनचा हप्ता आज जमा झाला आहे याची आकडेवारी सुद्धा शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. ज्यांचे बाकी असतील कदाचित उद्यासुद्धा लाभार्थ्यांना पेन्शन जमा होऊ शकते. तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता, की जे टेम्पररी तात्पुरतं दिव्यांग लाभार्थी आहेत, यांना पेन्शनचा हप्ता येणार आहे किंवा नाही. तर असे जे टेम्पररी तात्पुरतं दिव्यांग लाभार्थी असतील, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, की त्यांचा हप्ता आलाय किंवा नाही. यावरून बाकीच्या लाभार्थ्यांना सुद्धा समजेल, की त्यांना जर हप्ता जमा झाला नसेल, तर यामध्ये कशा पद्धतीने शासनाने कारवाई केलेली आहे. तर या अंतर्गत तुम्हाला जर पाहिलं असेल तर पाहू शकता जळगाव असेल, त्याचबरोबर चंद्रपूर असे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्याअंतर्गत लाभार्थ्यांचा हप्ता जमा झाला आहे. काही लाभार्थ्यांचं असं म्हणणं आहे, की त्यांचा हप्ता जमा झाला नाहीये, असे एस-एम-एस मेसेजसुद्धा आले होते. तर जाणून घेऊयात किती लाभार्थ्यांना हप्ता जमा झालेला आहे. सगळी महत्त्वाची जी आकडेवारी आहे, ही शासनाने जाहीर केलेली आहे, ती पाहूयात आणि किती लाभार्थी अद्याप पेन्शनपासून वंचित आहेत. सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. दररोजच्या प्रमाणे हा सुद्धा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर नवीन असाल मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. यामध्ये शासनाकडून जी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्रातील दिव्यांग पेन्शन योजना एप्रिल 2026च्या हप्त्याबाबतचे अपडेट. तर महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत म्हणजेच निराधार योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यासाठीचा पेन्शनचा हप्ता काही लाभार्थ्यांना उशिरा मिळाला. आता हप्ता जमा झाला असून काहींना तो आधीच जमा झाला आहे. आणि ही योजना दिव्यांग बांधवांना दरमहा आर्थिक सहाय्य देण्यासाठी असून ही रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पाठवली जाते. तर एप्रिल 2026ची जी स्थिती आहे, यानुसार एकूण लाभार्थी जे आहेत संपूर्ण महाराष्ट्राभर सुमारे 3,00,000 शासनाच्या नोंदीप्रमाणे 3,00,000पेक्षा जास्त लाभार्थी आहेत आणि एप्रिलचा हप्ता प्राप्त केलेले लाभार्थी आहेत 2 ते 2.5 लाख. 3,00,000 पर्यंत विभागाच्या डेटानुसार जो सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा डेटा आहे, या अंतर्गत एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता देण्यात आलेला आहे. अद्याप प्राप्त न झालेले उर्वरित जे लाभार्थी आहेत, यांना जर हप्ता मिळाला नसेल, तर त्यांना कदाचित पुनर्नोंदणी करावी लागू शकते. तुम्हाला चेक करावं लागेल, की निराधार शाखेमध्ये तुमच्या हप्त्याची स्थिती काय आहे आणि त्यानुसार तुम्ही पुढचा निर्णय हा घेऊ शकता. आता ज्यांना एप्रिलचा हप्ता मिळाला नाही, त्यांनी काय करायचं हे सुद्धा जाणून घेऊयात. जर तुम्हाला एप्रिलचा महिन्याचा पेन्शन हप्ता अजून मिळाला नसेल, तर घाबरण्याची गरज नाहीये. अनेक वेळा दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी असली, तरी दिव्यांग डी पोर्टलवर माहिती अपडेट नसल्यामुळे हप्ता हा थांबू शकतो आणि याचा हप्त्याचा परिणाम पुढच्या हप्त्यावरही होऊ शकतो. आता यावर उपाय काय आहे, तर आपल्या जवळच्या तुम्ही ज्या तहसील कार्यालयामध्ये तुमचा जो जिल्हा आहे, तालुका आहे, त्या ठिकाणी भेट देऊन नवीन अर्ज भरून पूर्णपणे नवीन नोंदणी रजिस्ट्रेशन करून घ्या. कारण तुमचं जे जुनं रजिस्ट्रेशन आहे, ते पूर्णपणे बाद झालेलं असणार आहे आणि यापूर्वी पेन्शन मिळत असेल, तरीही ही प्रक्रिया आवश्यक आहे. आता पाहू शकता ज्यांना लाभार्थ्यांना 1 ते 2 महिन्यापासून पेन्शनचा हप्ता बंद झालाय, अशा लाभार्थ्यांनी पुन्हा एकदा नवीन नोंदणी रजिस्ट्रेशन करून घ्यावं. कारण त्यांचा हप्ता जर बंद झालाय, तर त्यांनी आता त्यांची जी सगळी प्रक्रिया आहे, त्यांचं जे पूर्ण नोंदणी होती, ही बाद झालेली असणार आहे. या कारणामुळे स्टेटस चेक करून तहसील कार्यालयामध्ये पुन्हा एकदा नवीन नोंदणी करणं आवश्यक असेल आणि पोर्टलवर माहिती अपडेट झाल्यास पुढील सर्व हप्ते तुम्हाला मिळण्यास मदत होतील. आता यानंतरचे हप्ते दिव्यांग कल्याण विभागामार्फत देण्यात येणार असून यासाठीची प्रक्रिया ही केली जात आहे आणि याच कारणामुळे जर तुमचं रजिस्ट्रेशन आत्ता 1 ते 2 महिने तुम्हाला पेन्शन म्हणजे गेल्या महिन्याची असेल आणि ह्या महिन्याची मार्च आणि एप्रिल महिन्यासाठीची जमा झाली नसेल, तर तुम्ही नवीन नोंदणी करून घ्या. कारण जर नवीन नोंदणी केली नाही, तर 100% तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे, नोंदणी बंद झालेली आहे आणि यानंतरचे हप्तेसुद्धा तुमचे बंद होऊ शकतात. तर दिव्यांग कल्याण विभागाकडे सध्या 2 ते 3 लाख लाभार्थ्यांचाच डेटा पोहोचलेला आहे आणि उर्वरित बाकीचे जे लाभार्थी आहेत,
यांनी तातडीने आपली नोंदणी स्थिती काय आहे हे तपासून आवश्यक ती प्रोसेस करणं आवश्यक आहे. नाहीतर पुढचे हप्ते सुद्धा बंद होऊ शकतात. आता सगळ्यांना माहिती आहे योजनेचा दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आपला सुद्धा हाच उद्देश आहे, की जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा. मात्र शासनाकडून ज्या पद्धतीची आत्ताचं नियोजन केलंय, हे चुकीच्या पद्धतीचं नियोजन झालेलं आहे. त्याने सांगितलं दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आलं होतं आणि ह्या महिन्यापासून तो हप्ता देणार होता. मात्र पूर्ण नियोजन नसल्यामुळे पुन्हा एकदा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने ही हप्त्याची जी प्रोसेस आहे, वितरणाची प्रक्रिया ही केलेली आहे आणि यामध्ये सुद्धा बहुतांश लाभार्थी अद्यापही या महिन्याच्या हप्त्यापासून सुद्धा वंचित आहेत. आता याला जबाबदार संपूर्ण शासन आहे. मात्र पाहू शकता दिव्यांग बांधवांना जो अन्याय होतोय त्यांच्यावर फक्त एकच पर्याय आहे आणि पुन्हा जाऊन त्यांची नोंदणी स्थिती चेक करा. नोंदणी बरोबर असेल तर ठीक असेल, नोंदणी नसेल, नोंदणीचा काहीतरी प्रॉब्लेम समस्या दाखवत असेल तर त्याच ठिकाणी पुन्हा नोंदणी करून घ्या. तहसीलदार कार्यालयाला सांगा की आम्हाला पुन्हा नवीन नोंदणी करायची आहे. तर अशा पद्धतीने सध्याची स्थिती जी आहे बहुतांश लाभार्थ्यांना हप्ता जमा झालाय. ज्या लाभार्थ्यांना जमा झालाय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर ज्या लाभार्थी जे तात्पुरते दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांची स्थिती काय आहे यावरूनच आपल्याला समजणार आहे. जे तात्पुरते दिव्यांग लाभार्थी हप्ता जमा झाला असेल तर यानंतरचे हप्ते सुद्धा जमा होऊ शकतात. तर अशा पद्धतीने सध्याच्या घडीला चांगली बातमी आहे, अपडेट आहे. हप्ता जमा होत आहेत. कदाचित आज राहिलेले हप्ते सुद्धा उद्या येऊ शकतात. मात्र उद्याच्या दिवसामध्ये जर हप्ते आले नाहीत तर 100% नक्कीच लाभार्थ्यांचे हप्ते यानंतरचे जे यांची येणार नाही आहेत त्यांचे बंद होऊ शकतात आणि यासाठी त्यांना पुन्हा एकदा नवीन नोंदणी, नवीन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. निराधार योजनेअंतर्गत अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.